घ्यायचंय काय घ्यायचंय का जातानाच निघाल तरी तिथं चाललंय ये विचार ते विचार घे मुके मुके घे 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 मुके मुके घे मात्र गागली गागली त्यांना गागली गागली मुके त्यांना पळ 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 गागली दर 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 माग दर पळ पळ घेऊ गेलं रे आता पळून ये पळली ढूंढते और प्लान एग्जीक्यूट करते हैं यार मजा तो आएगा गाइस ऐसी होली होती नहीं होगी नीट सा ये कुछ माय न्यू व्लॉग तो कैसे अभी बज रहे हैं दिन के 2:30 और हाँ गाइस कल वाले ब्लॉग पर ना आप लोगों ने मतलब मेरे को कुछ कमेंट आए हुए थे कि तू मराठी में व्लॉग कर। मेरे को पहले भी गाइस बहुत सारे लोग बोलते हैं कि तू मराठी में व्लॉग कर, तेरी जो गांव की लैंग्वेज है उसको यूज कर। देखते हैं यार, अब देखो मैं हिंदी में बनाता था, इसका एक मेन रीजन ये है क्योंकि जो हमारी हिंदी कम्युनिटी है गाइस वो इंडिया में टॉप लेवल पर है। इसके कारण मैं ना मराठी में छोड़कर ना हिंदी में बनाता था ब्लॉग। बट अब आपको मराठी में देखना है तो हम मराठी में बनाएंगे, बस ज़्यादा दिन नहीं, मैं बस ट्राई करूँगा चाहे 2-3 ब्लॉग ना मराठी में डालकर देखता हूँ कि क्या रिस्पॉन्स आता है। तो चलो गाइस फिलहाल के लिए मैं अपनी मराठी पर स्विच करता हूँ और थोड़ी बहुत तो दिक्कत आएगी गाइस क्योंकि हिंदी जो है वो हमारे जुबान पर बैठ चुकी है, जो हमें कुछ ना करते कुछ ना कहते हुए हमारे ऐसे ही आ जाती है थोड़ा मराठी में ना, थोड़ा स्विच करने में। तो गाइस ना अभी हमारे जो यहाँ पर ना सुकेना गांव है ना, आज रंगपंचमी है ना, तो सुकेना गांव पर होती है गाइस यात्रा। तो हम सभी लोग गाइस जाने वाले हैं उस पर, बट उससे भी पहले गाइस चाय पानी हमारा। यार मैं हिंदी, यार मैं मराठी में बोल मिलता हूँ थोड़ी देर के बाद यार, ये मेरे को हिंदी भी बार बार बीच में आएगी। ती जर गोमतीरच वाचली जर आपण टाकली ना, हा वासच जाणार नाही काय तिचा वास। रंगपंचमी थांब, बाटली ढूंढनी पडेगी मेरे को। तो जो कालचा आहे ना आपला क्षण पाण्याचा बदला, तो आज घ्यायचा आहे आपल्याला। फायनली ती आली ना, आता आम्ही करणार आहे वल्ल। काल याला वल्ल केलं होतं ना, आज करायचं। मी ना व्लॉगमध्ये जास्त काही बोलत नाही कारण ती घरातच इथं आहे ना, ती गोमतीराची बाटली नाही इथं मी टाकली होती, तर ती आम्ही आत्ता पाहू सापड नहीं गेला खाली, पाहू काय राहिला। तो वो घर में आई है और वो गोमतीर की बाटली अगर उसके ऊपर गिर गई ना गाइस तो वास नहीं जाता उसका, आपको पता ही होगा। चलो बाटली ढूंढते और प्लान एग्जीक्यूट करते हैं यार, मजा तो आएगा गाइस ऐसी होली होती नहीं होगी नीट सा ये कुछ झाकण खोल झाकण झाकण खोल झाकण खोल नाही पिचकारी नाही नहीं नहीं अरे पिचकारी नहीं अरे पिचकारी नको नहीं पिचकारी नको लिवाणार नाही। थांब तू फोन कर, मी बोललो कर, फक्त फोन मार। मी दिसतो मी त्याचं खेळायची तुम्हाला, खेळायची का? ओके करू ना हा का बरं नाही गागणार, कोण गागणार आहे? अरे ये पाणी घेऊन येऊन राहिले ना, इकून ये परत एकदा रंगपंचमी पोरांनो जाहिरात। ऐ इकडे ये ना, इकून ये ना, मुख्य दर ना, पळला ऐ पळला पळ बाय दर
दर मागत आहे. पळ पळ घेऊ गेलं रे. आता पळून ये पळून ये. घे मुके मुके घे 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 मुके मुके घे. मात्र गागली गागली त्यांना गागली गागली मुके त्यांना पळ 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 गागली. तर आता आपल्याला आहे ना सुक्यांना रंगपंचमी आहे, तिथली यात्रा आहे, तिथं जायचंय. त्याच्या अगोदर आम्हाला काहीची वैरणकाडी करावं लागेल, कारण की जायचंय. मग घरी गायांना लागेल ना काहीतरी, त्यासाठी इथं आता आम्हाला वैरणकाडी करायची गायांना. मग जायचं संध्याकाळी जत्राला. म्हणजे आम्हाला यात थोडा टाईम होईल, कारण की जायला पण आम्हाला बहुतेक टाईम होईल. आता ये गवत कापायचं, मग हे स्वयंपाक करणार, मग आम्ही जाणार जत्रेला. मग तिथून येताना पण टाईम लागेल. आणि थोडंफार तुम्हाला दाखवेल, कारण की बहुतेक आहे ना तिथं डीजे वगैरे साऊंड देणार लई राहिलं. त्यामुळं आपण व्हॉइस ओव्हरमध्ये घेऊ. आपण ती क्लिप राहील ना ते आपण व्हॉइस ओव्हर. तर मी आता घरी गेलो होतो, कारण की ना एक वजं कापेल होतं नीनं, ते नेऊन टाकलं. आता तवर मी आलो तवर हिनं परत एवढं कापलं. आज फक्त गिनी गवत कापायचंय, कारण की आज जत्रेला जायचं आहे. त्याच्यामुळं आज फक्त गिनी गवत आहे. बाकीचं गवत कापायला ना थोडा टाईम लागत होता, त्याच्यामुळे गिनी गवत पटकन होतं. त्याच्यामुळे ही गिनी गवत कापू राहील. आता परत तिने एवढं कापलं, मी परत नेऊन टाकायचं थोडा टायमाने. पाहू आता. परत तोंडात येणार रव रव हिंदीचे शब्द येऊ राहिले, पण मी मराठीमध्ये कन्वर्ट करू राहिलो. ठीक आहे, पहिला दिवस थोडीशी अडचण येणार आहे, नंतर आपण करू. आणि जास्त दिवस नाही, फक्त 2-4 ब्लॉग मी ना मराठीमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर आपली हिंदी ही प्रोफेशनल लँग्वेज आहे, त्यामध्ये परत करू. आणि जर भेटला तुमचा सपोर्ट तर मराठीमध्ये कंटिन्यू करू आपण. पाहू अजून ते पुढं. यार इथं जर ब्लॉग पाहिला असेल तर सबस्क्राईब करा यार. मराठी कम्युनिटी पुढे गेली पाहिजे यार, आपल्या मराठी माणसाला पण तुम्ही थोडंफार सपोर्ट करा, जेणेकरून तुमच्यावाल्या एखाद्या म्हणजे सबस्क्राईबनं आपला चॅनल थोडासा वरती जाईल, ग्रो होईल. चला भेटू थोडा टायमानं. एवढंसं परत घरी घेऊन जातो मी. आणि माझं एक क्लिप निघसतो परत ही काही काढ राहिले ते फायदा राहत. तर जे गवताची वजी होते ते मी घेऊन आलो होतो, कपडे घातले, आवरेले. आता आपण चाललोय जत्राला. ये ना गाडीवर जाणार आहे आणि मी पाठीमागून जाणार आहे हात करून, कारण की एवढे जण गाडीवर जाणार. इथून 2-4 जण आहे, त्याच्यामुळे हे जाणार आहे आणि आपण हात करून जाऊ आपल्याला, कारण की गाडी कोणी पण भेटून जाते. मावाला बेल्ट पाहिजे मावाला. हा बेल्ट लागत मावा. माझा जो बेल्ट आहे ना तो सापडून नाही राहिला. चला आता डायरेक्ट भेटू आपण तिथेच गेल्यावर. आता चुकामुक आमची होणार आहे, कारण की मला कटिंग करायची. तर मी तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले कटिंग करायला जाईल. हे मंदिरात जातील ना. चला भेटू तिथेच गेल्यावर आता. आणि सगळे जायले जत्राला. मी फक्त पाणी पाजायसाठी थांबलेलो होतो आतापर्यंत. फायनली पाणी पाजले, 5:30 वाजले. आता मी जत्राला जाणार आहे. तुला ड्रॉप आणायचा होता ना, मग नको का? चलो इसको ड्रॉपला आणायचा ना होता यार. आणि एक गोष्ट अजून माहिती, मी हिंदीमध्ये ब्लॉग कवर बनवतो माहिती का? हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो माहिती का? कारण की पाकिस्तान फायनली आपले ब्लॉग हे भारताबाहेर सुद्धा जाते. म्हणजे भारताबाहेरचे सुद्धा काही लोक आहे जे आपले ब्लॉग पाहते. कारण की जो माझा YT स्टुडिओ ॲप्लिकेशन आहे ना, त्याच्यामध्ये ना 75% व्ह्यूज आहे भारतातून दाखवतं आणि 25% व्ह्यूज आहे भारताबाहेर दाखवतं. त्यातला मेन एक पाकिस्तान आहे. आणि त्यातलं एक मेन म्हणजे पाकिस्तान आहे. त्याच्यामुळे मी हिंदीमधून ब्लॉग बनवतो. मला नाही वाटत पाकिस्तानमध्ये मराठी येतं असेल बा असं, त्याच्यामुळं मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचो. पण ठीक आहे, करून पाहू आता. आणि राहिला विषय बाकी काही छोडं मी जातो, ब्लॉग जास्त होईल त्याच्यामुळे मी आवरून गेलो. जत्रेत तर आलो होतो, पण तिथे गर्दीच एवढी होती की त्याच्यामुळं कटिंग करणं मी डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं. मला तर हीच पंचायत पडली आता मम्मीने ते कुठं सापडायचे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलो आणि मम्मीने ते दिसलं. म्हटलो आता दत्त महाराज आपल्याला 100% पावले, कारण की एवढ्या गर्दीमध्ये जर आपल्याला एक माणूस जर सापडायचा आहे म्हटलं टाईम तर लागणारच ना. त्याच्यामुळं मला आहे ना कुठं जाऊशीच वाटलं ना. पण नंतर लक्षात आलं का नाही आपल्याकडं मोबाईल आहे. मोबाईल फक्त व्हिडिओ काढायसाठीच नाही, त्याचा वापर आपण फोनसाठी पण करू शकतो. म्हटलं तुम्ही करा खरेदी, आपण जाऊ काहीतरी खाऊन येऊ, कारण की थोडीशी भूक पण लागली होती. त्याच्यामुळं जत्रात गेल्या गेल्या आपलं डायरेक्ट तोंड चालू झालं. त्यानंतर थोडंसं काही
आता मी गेलो होतो बरं का एका हॉटेलमध्ये, हां तिथं जाऊन बसलो टेबलवर, त्यात त्यानं खायला आणावं काहीतरी, जे मी ऑर्डर करेल होतं तो घेऊन आला बरं का. आणि तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला, आणि ते मोबाईलमध्येच पाहत होता आणि हा करू काय राहिला. आणि हा 99% लोकांना माझ्या जत्रामध्ये असंच प्रश्न पडत हा नेमकी हा मोबाईल घेऊन करू काय राहिला. जाऊ द्या म्हणू द्या, अननोन गोष्ट आहे, काही लोकांना नाही माहिती राहते. आणि हा खाऊन पिऊन झाल्यानंतर म्हटलं चला थोडंसं पोटोबा झाला आहे, आता आपण जाऊ विठोबा करायला. त्याच्यानंतर मी आलो होतो इकडं रंगपंचमी, इथंच होते नाही माहिती मला, याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आपल्याला. पण जाऊ द्या, तिथं गेलो डायरेक्ट वल्ल करून, कारण की ते डायरेक्ट ब्लोअर घेऊन गेले, त्याच्यामुळं नाद खुळायला आहे. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला तिथून काही जास्त दिसणार नाही, आपण थोडंसं पुढं जाऊ. पुढं गेल्यानंतर मी ना एक ठिकाणी आपल्याला अशी भेटली का जिथून कोणाच्या नजरात नाही येणार, आपल्याला कामं पण होऊन जाईल. त्यानंतर मी थोडीशी रंगपंचमीची मी आता इथं विचारत होतो बरं का नेमकी त्या लोकांना कोणता बँड आहे कोणता बँड, तेव्हा ते काय माहिती त्यांना बँडचं नाव सुद्धा नाही माहिती, फक्त आले जत्रा. चला जाऊ द्या, आता आपण तिकडून जाऊ थोडंसं, नाही तर अजून ओलं होऊन जाईल. त्यानंतर इथं थोडीशी पालखी मिरत होती, 2 मिनटात तिथं पण उभं राहिलं, म्हटलं यांचं काय सीन आहे ते पण पाहून जावं. आणि हा तुम्हाला माहिती आहे मी व्हॉइस ओव्हर का बरं करतो आहे, तिथं का बरं नाही बोललो, कारण की तिथं बोलण्यात मजा नाही, कारण तिथं इतका आवाज होता आणि त्याच्यामध्ये माझा आवाज गेलाच नसता. आणि ते दोन्ही मिक्स होऊन आहे ना, तुम्हाला तो व्लॉगच उमजला नसता. त्याच्यामुळं मी डायरेक्ट क्लिप काढल्या आणि घरी निवांत बसून आता व्हॉइस ओव्हर करून राहिलो. घ्यायचंय काय, घ्यायचंय का, जातानाच निघेल तरी तिथं चाललंय, ये विचार ते विचार. फुल आहे का, काय घ्यायचंय? पुढे 2 शिटे बाबा, ये किती घ्यायचं याच्यावर? ती शिटेवर नाही जाते, मग पुढे शिटे आणलं. चला ना, आपल्याला गाडी नाही घेणार, येणार पायी पायी जायचंय, येणार आहे का? मग एक चौघजण आहे आपण. आमची वाली यात्रा झाली होती. चला आता आमचं घरी जायचं नियोजन पाहावं लागेल आम्हाला. चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, थोडीशी गरीबाला मदत होईल आणि आपली, जेणेकरून असेच ब्लॉग तुम्हाला आपल्याला